परत जर गलती केली ना याद राख। प्रेम करताना भ्याने वाटलं तुला? नाही तर नाटक करायची नाही आपल्या पुढं। भैरवदादाला पकडून आणल्याशिवाय ना राहणारच नाही। जर काही पुरीने लफड केलं असलं ना त्याचा शेवटच मला नाव घेतलं पाहिजे भैरवदादाच्या पुरी म्हणजे एकदम टॉपला गेला टॉपला। चला जरा पटापटा। हो हो हो। हे मम्मी एवढी बॅग घे खाली पर्यंत। ते उगाच लाडकं ठेकुळ करून ठेवलं रे तो। जाऊ द्या माझ्या मुलीत त्या एवढी बॅग ठेपाना काय दिलं इथं? भैरवदादा म्हणजे जंगलातला माणूस असं रगाट जंगलातल्यावर असे उड्या मारल्या पाहिजे माकडासारख्या। लहान आहे दादा ती। हा तू तिचीच बाजू धर। आईला या पोरीला शिकून पंचन झाली बाबा। तुम्ही थोडं चिल घेत जा बरं। निशे तुला सांगतोय पुरीला जरा समजून सांग। तिकडे शहरात जाऊन लागल्या तर बाईला पप्पी म्हणायला मम्मी म्हणायला काहीच्या काही आपले शिकून येतात। हा आणि दुसरं सांगून ठेव त्यांना यांना आहे ना नीट समजून सांगायचं। पोरा बिरांच्या लपड्यात नाही पडायचं नाही तर नाटक करायची नाही आपल्या पुढं। कॉलेज बिलेज सगळं बंद। नको लाड गोळू होय माग हे ती गाडी आली का बघ बरं जरा झाडाच्या आतून लपून बघ दिसलं नाही पाहिजे कोणाला। दादा आम्ही बी तुमच्याच पोरी आहे। अरे अरे हे मी विचारलंच होतं आम्ही असं लाडाचं बबड ग माझं। मोठे झाले त्याला समजतं हे पण लफडे करू नका एवढं मात्र। नाही नाही अजिबात नाही पुढे जाऊ का दादा आम्ही? जर लफड केलेलं समजलं ना नाही माझ्या पुरी काय अशा तशात का? हा दोघा जणांना पालत घालते ती आहे ना तोयरच गेल्यात रे त्या माझ्यावरच गेल्यात। हा मग या ड्रायव्हरला जरा त्याच्याकडे बघावंच लागत आहे। कवा येतोय काय माहिती टाइम झाला एवढा। 15 लाखाची गाडी घेऊन ठेवली निस्ता घेऊन फिरतोय तिकडे बायकोला हिंडतो का काय कोणाला माहिती। आम्हाला कॉलेजला जायला उशीर होतोय। हा ना त्याच्याकडे बघतोच जरा आता। तुमचीच आहे तुम्ही गाडी त्याच्या नावावर घेतली ना। अगं बाई आपल्या नावावर घेता येत नाही ना। कवा पोलीस येते ना नेते मला पकडून मग ती चालवायची कोणी? आम्ही हा येत ना। हा ते आहे कडे मी विसरलो पण ती नावावर नाही करता येते आपल्याला। हा ड्रायव्हर आज कंपनी आहे ना नक्की दादा मार खातो का ड्रायव्हर चांगला। दादा मला ती बुलेट घ्यायची वाजणारी आणि मला आहे ना थार। अरे तुम्ही बुलेट आणि थार लागी व्हा आधी जरा असं डॅशिंग बना डॅशिंग। पोरग बघितलं ना पोरीकडे यायला असं पळा पळत नाही का ना कापलं पाहिजे। दादा मी तर जागेवर त्याला बंदूक दाखवून शूट मारीन पण नाव घेत नाही हो कोणी माझं। मी तर लय वाट पाहते ही माझ्यावर गेलेली। पोरी कोणाची आहे? पोरी कोणाची आहे? चला पटकन चला आणि आगाऊपणा बस झाला आता। नीट राहा जरा कॉलेजात। हा कॉलेजात नाही कॉलेजात। कॉलेज कॉलेज काय म्हणता येत नाही कॉलेजातच म्हणतो आम्ही। आम्ही राहिलो इकडे जंगलात। आता तुम्ही आमची अपेक्षा एवढीच आहे का तुम्ही शिकून मोठं व्हा चांगलं कुठंतरी मोठं क्लास वन अधिकारी विधिकारी असं व्हावं एवढीच अपेक्षा आहे। आता आमचं तर नवरा बायकोचं जीवन गेलं एवढं जंगलात 25 लोकांचा ताफा घेऊन हिंडायचा कधी इकडं कधी तिकडं पोलिसाची भीती। आता तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे का तुम्ही काहीतरी मोठं व्हावा चांगलं ना आमचं नाव चांगलं भारतभर नाही देशभर झालं पाहिजे आपलं नाव। असं तुम्ही काहीतरी नाव कामावं म्हणून आम्ही एवढं तुम्हाला हे करतोय पुढं पुढं। दादा तुमचं स्वप्न आम्ही पूर्ण करू। दादा मी तर असं नाव कमविलं 4 लोक काय अख्खं गाव तुमच्याकडे येईन। अरे वा अरे मग काहीतरी म्हणते का भैरवदादाच्या पुरी पाहतो पट माई। चला आता आली 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 आली। दादा इथंच एक तास झालाय बघतो ना त्याच्याकडे आली गाडी। अरे काय त्या ड्रायव्हरला काय अक्कल बिक्कल आहे इकडे 2-4 द्यायच्या ठुरा असल्या आई त्याला त्याच्या बापाची गाडी आहे का? नाही ना त्याला सांगायचं ना तसं नाही तर आण बाय पुढे त्याच्या डोक्यातच गाडी। इथं टेम्पर सरकलंय बा किती वेळ झाला इथं मी उभा राहिलोय। चला पटकन आरचे धर बॅग धरी पिस्तूल ठेव दप्तरात। खिशात नको घालू दप्तरात ठेव। डबा दिलाय खा जाऊ आता। हा नीट जा। अरे बाबा
राव. हा गेल्या पुरी हा कॉलेजात गेलं ना. हा ना. हा ग प्रत्येक आईबापाचं स्वप्न असतं आपल्या पोरी मोठ्या व्हावा. खरं तर माझ्या पोरी अशा जंगलात वाढल्या. आपलं तर आयुष्य असंच गेलं भटकंतीत. कधी पोलीस, कधी ऊन वारा पाऊस सगळं सोसलं आपण. तर मी माझ्या पोरींना नाही सोसू देणार या सगळ्या गोष्टी. मी लय शिकीन, लय मोठं करीन माझ्या पोरींना. सगळ्यांनी नाव घेतलं पाहिजे भैरू दादाच्या पोरी म्हणजे एकदम टॉपला गेला टॉपला. हा आणि पोरींना पण आहे ना तुला सांगतो बाप इतका आवडतो ना सगळ्याच पोरींना. माझच नाही सगळ्या पोरींना बापच लय आवडतो आईपेक्षा. आणि म्हणून आहे ना म्हणून मी एवढा जीव लावतो त्यांना. अहो धनी तुम्ही माझं ऐकलं म्हणून बरं झालं. हा तुम्ही ना शिकवलं, मी सांगितलं तुम्हाला शिकवा त्यांना कॉलेजात पाठवा म्हणून तुम्ही पाठवलं, माझं ऐकलं. हा लय बरं केलं तुम्ही. नाही सुरुवातीला माझ्या डोक्यात नव्हतं बरं का शिकायचं, पण बरं झालं तो सांगितल्यामुळं मला खरंच ना आता लय बरं वाटतंय. पुरी कशा पॅन्ट शर्टवर कॉलेजात जात्यात, शायनिंग मारीत हिंडत्यात, काय त्यांचे दप्तर बॅगात बिगात एवढी मोठी गाडी त्यांना. अहो धनी तुम्ही काळजी नका करू. हा आपल्या पोरीना शिकून मोठ्या होत्या. हा तुमचं नाव मोठं करते त्या. ते सगळं खरं आहे ग, पण आपलं काय आहे अरे किती केलं तर आपले रानचे पाखरं ते जंगलात हिंडणाऱ्या पोरी शहरात गेल्या. शहरातली पोरं लय लबाड बघ, कवा फसवतील आपल्या पोरीला गॅरंटीच नाही बघ. म्हणून मला असं कॉलेजवर गेल्यावर मला धस धस होत बघ. एवढा मोठा मी दादा पण पुरी पुढे झिरो होऊन जातो. अहो तुम्ही रडू नका, तुम्ही काळजी नका करू. आहेत ना आपण दोघं भक्कम आहेत त्यांच्या माग. हे बघा ना अर्चीचा मोबाईल राहिला. ऐका आता परत टेन्शन. नंदिनी नेलाय अर्चीचा राहिला. परत टेन्शन तुमच्याकडे ठेवा. अरे पण मला पण कुठे वापरता येते डबड. मला पण नाही कळत ह्यातलं काय. हा ना. ए भाभ्या ते ती पोरगी आता चप्पल घालून गेली ना. घालून गेली. बूट तिचा ते आणलाच नाही का. हा ना तिकडे नेल्याला त्यांना आणलं नाही केला. अरे तुला काल सांगितलं होतं ना पोरगी चपलावर गेली पाहिजे. हा मी हलितोय माझे परत जर गलती केली ना याद राख. नाही दादा आता गलती झाली, आता परत नाही होणार. काय गलती झाली? परत नाही होणार. गलती झाली दादा. अरे काय पाया पडतो काय गलती म्हणतो वाटत नाही काहीच मला. इथून पुढे काही होणार नाही दादा. तिथे बाकीचे कुठे गेलेत? ते काम करायला पाठवून दिले दादा. बरं बरं चला चल. बॅग गाडीतच राहू दे ग. हा गाडी लॉक करून घे आणि दादाला काय सांगू नको बर का. आलोच थोड्या वेळानी. आणि मी काय सांगते इथंच थांब. हा कोणाशी बोल नको. मी काय म्हणते चला आता आपण पटकन जाऊ. हा कोणी बघायचं निघा. चला इकून चल. ते जाऊ दे बोटिंगला जायचं अजून तिथं सच्चा वाट बघत असं आपली. हा माहितीये तुझं पण बघ ना काय भारी. पैसे देऊ आहे का तुझ्याकडे? असतील ना बाबा दादानी. एवढेच आहे पोटभर खाबर का काहीतरी एवढेच आहे. चल तसं पण आपण का उपाशी नाही म्हणा. तुझ्यासाठी खाऊ घालेल ना. हा तो तर खाऊच घालत, तो कधी कमी करतोय. ऐक ना कोणी बघायचं पण लवकर चल. इथून कुठं पळते पुढे माणसं बघ किती आहे. कुठे तुझ्या एक काम करू त्या गाडींच्या मागून जाऊ. हा चल चल. काय येणार काय नाजूक. येतो म्हणले होते तरच्या ठेप्याला बसले म्हणून नाही आला अजून. तिचं काय करावं, वडापाव खायचा आहे पैसे नाहीत. कौशिक येते का ना अर्चना आला होतीचाच पण
हॅलो हॅलो. अरे कुठं आहे? अरे आली इथं, मी आणि माझी बहीण आली. तू कुठे? अरे आपल्या नेहमीच्या ठिकाणी आहे. 2 तास झालं वाट बघतो, इथं बसलोय मी. हो का? बरोबर आली मी, 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. बर बर ये लवकर. हा, ठेव. हा आली मॅडम. आली होय? बसला का? काय रे? लय वेळ वाट बघावं लागली का? मावशी हे 2 तास झालं येऊन बसलेलो मी इथं. तुझं काय? तिला कशाला आणलं? वडापाव झाले का? 3 आम्हाला पार्सल करून द्या. लवकर करा काय असेल तुमचं ते. हे आताच आलं नाही तर लवकर करा. लगेच घाई हो. मॅगी बरी नुसतं खायला लागतं का त्याला? हा, मग आता तुझ्या पैसा तुला जास्त वेळ नाही झाला ना? काय नाही 2 तास बसलो फक्त. फक्त तुझ्यासाठी तुला माहिती आहे ना, दिवसभर पण बसन. हो, पण मला इथे भीती वाटते रे, कोणी बघितलं मग? अरे मग एक काम करतो, वडापाव आहे ना पार्सल घेऊन जाऊ, तिकडे जाऊन खाऊ आपण. हे नंदिनी, काय ग? रोडवर कोणी जर पाहिलं ना आणि तुझ्या बापाला जर सांगितलं ना, लय बेकारी होईन भाऊ. मी तर पहिलाच लय घाबरतो. ती बंदूक पाहिली ती भली लांब, इथून मला घामच फुटतो. दुसरीकडे जाऊ. चल. तिकडे जाऊ. ते वडापाव झाले पार्सल. हे नंदिनी, काय? चल आपण तिकडे जाऊन खाऊ. अगं मग मावशीला मी तेच म्हणलं, पार्सल द्या आम्हाला 3. तुमचं झालं बोलणं? नाही आम्ही पुढे जातो, तू मागून ये वडापाव घेऊन. अरे ते तुमचा डॅट कसा आहे भैरू दादा? मी आता अजून पाहिलं तर नाही. माझ्या बापाला काय म्हणायचं ना? अगे बाई, तो काही नाही म्हणत. त्याला समजून सांग असं तुझ्या बॉयफ्रेंड. पाहिलंच नाही, फक्त लोकांचं सांगितलंय लय डेंजर आहे, केस बिस लय हाईट आहे. हा तू इथे माझ्या बापाचं वर्णन करायला आला का? चल गई, चल घरी मला जाऊ. तर घामच फुटतो बरं जरा. तू वडापाव मागून घेऊन ये. हा जा पुढं. ओ द्या मावशी तेवढं पार्सल. किती झाले? 60 रुपये. ऐका ना, सुट्टे नाही, बाकीचे राहू द्या. इकडे जायचं आज? हो, आता बऱ्याच दिवसानंतर आलोय ना आपण. बोटिंग मध्ये बसायचं का? हे शेंगा घे ना मला. शेंगा घ्यायला पण तिथं माझ्याकडे वडापावलाच पैसे नव्हते, तर इथं शेंगाला पैसे. तू घे, माझी ताई आली कधी, तिच्याकडे भरपूर पैसे. देऊ मावशी एक. कशा दिल्या? घे 20. आणि ह्या एकच आहे ती. एक द्या बरं. हे द्या, कोणत्या ह्या द्या. आली. हा आली का? हा वा पुढं देते पैसे. शाबाश. चला. अजून एक घ्या. हा द्या द्या. त्या वल्ल्या नका देऊ. घ्या द्या. ठेवू का? चल हा चल ताई. बस बस. हो पुढे चल. हा, किती झाले मावशी सगळे? तुझ्या ताईकडलेच पैसे असतात का रे? चला मस्त बोटिंग झाला. लय भारी झालं ना. उतरता येईल ना? जपून हा जपून. हळूहळू. हे थांब थांब थांब. उतरता मला घे ना बाई. हा, उचलणार आहे का मला? आणि मला याला बी घ्यायचं का? बघा आपण उतरलं, ते लोक बसले लगेच. भरलं जाणं होतं असं त्यांचं आहे ना. मज्जा आली ना? मस्त. चल इकडनं जाऊ आता. हा चल. चल साजा पटपट. ओय पॉपकॉर्न. पप्पा हा घे, चल मला. पण पैसे नाहीत ना माझ्याकडे. ताई कशाला आहे? आहेत. घ्या. द्या. कितीला आहे? 10 रुपयाला. मस्त मसाला मारा बर का. मसाला बी टाकून दिला. मी काय म्हणते, जे आपण महत्वाचं बोलायला आलो ते बोललं पाहिजे का? खाणारच आहे फक्त? मला आहे ना रोडला लय भेव वाटत आहे. तुमचं बाप जर आला ना तर मला आहे ना, मला घामच काढीन. रोडला आहे ना, तुम्ही नका लवकर चला नाही तुम्ही. कुठे बसायचं मग आता? मला लय भेव वाटत राहतो तुमच्या बापाचं. चला आता आहे ना, बिरो दादा नाही ना, जागी जागी माणसं ठेवले. पण आता मला ना कॉलेजवर फोन आला का मुली इकडे फिरायला येईल. चला तर मला पाहणं गरजेचं आहे, चौकशी करणं गरजेचं आहे. नाही तर बिरो दादा जर कळालं ना तर मग पाहिलं सुद्धा नाही मला पुढे. हे बघ, लय महत्वाचं बोलायचंय मला तुझ्याशी. हा का? तसा ते आलोय, लवकर खा. आवाज काय बोलतो? सांगते ना, इकडे लोकांसमोर नको बोलायला. मला बी ते तुमच्या बापाचं लय भेव वाटत. साईडला जाऊन बोलू आपण. हा? काका किती झाले? 20 रुपये. 20 रुपये. हो. बरं सुट्टे नाही, बाकीचे राहू द्या. डायरेक्ट राहू द्या. बरं. चल तू. आमच्याकडे भरपूर पैसे. लय पैसे तुमच्याकडे. हा
घरी जेवण नव्हतं केलं? नाही. हे मला का पिशव्या उचलायला आणल्या का इकडं? किती वेळचे घेऊन फिरते? मला म्हणायचं मी घेतला असतं ना. माझी मम्मी मला ग्लासली उचलून देत घरी. तुमची आई बी तुमच्या बापासारखी डेंजर आहे का? तुला आधी सांगितलं आई बापावर जायचं नाही? नाही मी ऐकून आहे, आई माहित नव्हतं कशी ऐकलंय आहे, ना? पण बापला डेंजर चिंता आहे ना. काढू नको. मला दगड बघितलं का? त्यांचं आठवण आली का मला घाम फुटतो. कशाला तिथे डोकं फिरवतोय? बस ना गप्प. हा का? खाल्लं पाणी आणलं का प्यायला? अगं नाही, पैसे तर तुझ्याकडे होते ना. माझ्याकडे पैसेच नव्हते. तू आहे ना, मी तुझं एटीएमच आहे तुझ्या सोबत फिरायला. हा पाणी घेऊन येते, थांब. हा लवकर ये. एटीएम मध्ये मशीन थोडं 2 मिनिटं उशिराने ये. बरं झालं, गेली गप्पाच मारून देत नव्हती. कशाला सारखं सारखं माझ्या आई बापाचं नाव करतो तिच्या समोर? अरे मला लय भीती वाटते त्यांची, ते लय डेंजर आहे. मी ऐकून आहे, पाहिलं तर नाही अजून समोर पाहिलं काय होईल ते तर कळायचंच नाही, पण नुसतं ऐकलं तरी मला घाम फुटतो. तुला एक विचारू का? हा तुला जर एवढीच भीती वाटत तिथं कशाला प्रेम केलं माझ्यावर मग? आता तू एवढी आवडत होती, प्रेम केलं, पण मला काय माहिती तुझं बाप एवढा डेंजर असेल. हा ते मग नंतर माहित झालंय ना, आधी माहित नव्हतं ना. मग आता केलंय ना, आता गपचूप गप बस. पण लयच भीती वाटते. मी आहे ना. तू आहे म्हणूनच मी घाबरत नाही, पण थोडं भ्याव वाटतच मला. तसं आहे ना, माझ्या आईनी ना, तुला नाही माहिती, जाऊ दे, तू माझ्या मम्मीला पाहशील ना पाहतच राहशील. का बरं? नाही म्हणजे माझी मम्मी पण माझ्या ताईसारखी डेंजर. हा का? तुम्ही सगळ्या सारखेच आहेत काय? हा आई मग? पण पुरी पण. हा मग बरं मी काय म्हणतो, बाय, मी काय म्हणते, हा. आता माझी ताई येईल, हा, ती जे पण म्हणन हा. ते तुला ऐकायचंय. हा, काय म्हणणार आहे ते सांग ना मला. ते पण मला पण तुला नाही पण नाही माहिती. माहिती? हा. पण ती जे म्हणन हा, त्याचे उत्तर सरळ सरळ द्यायचे. जर तू वाकड्यात घुसला हा. तुला निवडूनच ढकलून देईन. नाही तर नाही. प्रेम केलं ना माझ्यावर, हा, मग निभवायचं. आय लव्ह यू. तू फुल तर घालता घालता येईल. आई समोर काही बोलू नका. नाही तिला तर माहिती, एवढं कम घाबरते मग. अरे तसं नाही. मी तुला आता काय म्हटलं होतं, तू बोललीच नाही काही. आली आली का ग? आली, पाणी भेटत नव्हतं. दे मला पाणी. हा? आता तो मा मांडीवर बसल येऊन. घे मग मांडीवर. नका नका थांब, चलून आली, थकले मी. दे ना. बरं, तू इंजिनियरचा शेवटच्या वर्षाला 1 नंबरला आहे म्हणे. सगळ्या कॉलेजमध्ये 1 नंबरला आहे. तिने हा? सांगितलं असेल ना. तसं दोघं सोबतच आहे म्हणा, सांगितलंय तिने मला. बरं ऐक, हा, माझा पण बॉयफ्रेंड आहे ना, हा, त्याचं MBBS झालंय, हा. आता MD करायचं म्हणतोय. हा का? पण आम्ही आता ठरवलंय काय? लग्न करायचं लग्न करायचं? मंदिरात. आणि कसं आहे ना, हा, माझे आई वडील तयार होणार नाही, हा, आणि म्हणून आहे ना आमचं बहिणीने ठरवलंय आम्ही हा. कुठेतरी मंदिरात जाऊन लग्न. अय बावट, मी तुका महत्वाचा विषय बोलते, तू अशी तू खाऊ घाल. आणि इकडे ते पुढं तुला बोलले तुला लग्न करायचं तिच्याशी. हा करायचंय ना, पण ते तुमचा बापला डेंजर आहे. आम्ही नाही मला भीती घाबरत, तू कशाला घाबरतो? आम्ही दोघे आहे ना. तुम्ही त्यांच्या पोरी आहेत, पण मला भीती वाटते ना. हा? हे बघ, एक तर माझ्या बापाची परिस्थिती अशी आहे ना, हा. की तो आहे ना जंगलातून बाहेर निघू शकत नाही. का बरं? तो कधी ना जेलमध्ये जाईल याचा भरोसा नाही. म्हणून आमचा आम्ही निर्णय घेतलाय. हा. मी माझ्या बॉयफ्रेंड सोबत लग्न करतीये, हा. तिने पण निर्णय घेतलाय. तुझं सांग पुढं. तुला लग्न करायचंय ना, आणि करावंच लागेल तुला लग्न. लग्न पण ते लयच मला भ्या वाटत होतं. अरे, प्रेम करताना भ्याने वाटलं तुला? तेव्हा माहितच नव्हतं एवढा डेंजर होऊन तुमचा बाप. हा ना, मी आहे ना, आता आहे ना, काय उगी डोक्याला ताण देतोय? हे बघ, हा, माझ्यासोबत चालायचं. तुला नवीन ड्रेस घेते लग्नाला, हा, कपडे घेते, हा, सगळी तयारी करते. हा. मंदिरात 4घांचं लग्न सोबत होणार. 4घांचं नाही का, 2घांचं. अगं 4 आहे ना, आपण तुमचं आम्ही बी 2 करायचं तुम्ही म्हणलं, 2. तुम्ही आता म्हणत नव्हते का? यात बदल होणार नाही. पण मी काय म्हणतोय, माझ्याकडे ना पैसे नाही, तर मी शिक्षण कसं केलंय माहितीये का? माझ्या बापाकडे ना 5 एकर जमीन होती, त्यातली 2 एकर विकली आणि ते शिक्षण केलंय ते सगळं. अरे हा, तुला तुला कुठं माहिती पैसे नाही द्यायचे? माझी ताई सगळं करील ना. करीन ना. हा, माझ्या घरचे तसे लग्न केलं काय बोलणार नाही तर, पण ठीक मला आहे. तुमच्याच बापाचं भ्या वाटत आहे. आमचं बापाचं तर इतकं काय सांगू आता. आता आमच्यावर असं इतकं हे ना, की आमचं लग्न असणार आणि आमचे आई वडील लग्नात नाही येऊ शकणार. आम्ही एवढ्या- एवढी मोठी दुःखाची गोष्ट एका मुलीला मी कसं तुला सांगू? पण मला लय ती भीती मला आणि मी तिला, बस हा का? एवढंच आमच्या दोघींचं आयुष्य आहे. आमचं नशीबच पालतंय. आता काय सांगावं तुला? बरं वाटते. आहे माझ्या ते. सोबत राहून पालतंय का नशीब? तुला नाही कळायचं, तू लग्नाला चाल, बाकीचं माहित नाही. आता उद्याचं लग्न आहे, आता सांगते. कुठं डोंगरातच लग्न करू आपण, ते तुमचा बाप नाही यायचं तिकडं. ते जंगलातच असतंय. सांगितलं मंदिरात करायचं. ए माप घे याचा कपड्यांचा. नको नको, त्यालाच नेऊ ना. ऐकते घेऊ. चल, दरी बॉटल याला घे. सोडू नका आता. लगेच मला जायचं भरोसा का? वाटत नाही याचा. लगेच जायचं का? लग्न केल्याशिवाय तुला सुट्टी नाही भाऊ. चल पुढे. आईला डेंजर आहे. हा.
आपल्या दुकानात जायचोय. ओ दुकानदार भाऊ, हे बघा, ए उभा राहा, 1 मिनिट उभा राहा. या मापाचे आहे ना पॅन्ट शर्ट दाखव 4 भारीतल्या. बस भारीतले कशाला, हलकेच घेतले असते ना. लग्न आहे ना. आणि ते माझ्या होणाऱ्या साडूला घेतले का? तो लय श्रीमंत आहे, त्याने आधी शॉपिंग करून ठेवली, मला पण घेतले. तुम्ही त्याला घेतले का त्यांनी तुम्हाला? त्याने काय मला घेतले. आपण तुमचं घ्यायला आलोय ना, मग तुमचंच बघा. ऐ तुमचं तू म्हणायचं. अगं हा बाई, बरं तुझं बघ रे आधी. बघ कोणता आवडते. हलके बघा ना, मी कधी लय भारीतले कपडे नाही घातले. असं कानाखाली हलकी देईन ना तुला आता. लग्न एकदाच होतं, परत परत होत नाही. छान आहे कलर. बघ तुला काय वाटतं. तुमच्याच आवडीने बघा, पण जरा हलके घेतले असते तर बरं झालं असतं. मी काय म्हणते, ही घेऊ. चालेल, ही तुझा हळदीला नवरा घेऊ. तुझी चॉईस. चल घे. किती झालं बिल? 4000 रुपये. एवढे का सदा 2 देऊ माग? बापरे, लय झाले. ऐका ना, 4000 करता माझ्या बापाला आहे ना 1 महिनाभर काम करावं लागत आहे. मग तुम्ही आमच्या घरी यायचं ना. तुमचा बाप कसा देईन? जरा 2 ड्रेस घेतले असते तर. चला मोजून घ्या बर का. बरोबर आहे. चल ग तावडे. आता कुठं जायचं आपल्याला? आता घरी जायचं. तुमच्या ओ दुकानदार एखादी ओढणी द्या ना, तोंड झाकायला. ओढणी देऊ का? नको का? बापलं डेंजर जंगलात म्हणल्यावर. याला स्टूल घालू काय डोक्यात त्याच्या? अरे तू तुझ्या घरी जा, उद्या ये, आम्ही आमच्या घरी जातो. असं का? हा. मला वाटलं तुमच्या घरी. चला पटकन. आण इकडं मी उचलते. चल चल चल. मला आहे ना या माणसासोबतच राहावं लागेल लग्न होईपर्यंत. अगं ऐक ना, आपण हे सगळं करतोय खरं आहे, पण मॉम डॅडला काय सांगायचं. आपण आहे ना बोलू या विषयावर. ऐक ना, थोड्या साईडला गाडी थांबव, बरं एक काम होतं. बरं चल, त्या साईडला जाऊया. इथेच थांब रे, 5-10 मिनिटं. आलोच. थांब गाडी बघ. चल या साईडला ये. हे तायडे, आता मला एक सांग, आपण लग्नाची तयारी केली बस, म्हणजे आपण ते कपडेही घेतले हा, पण माझं ना कुठं तरी माझं मन आहे ना लय कस तरी होतंय ग. कसं होतंय म्हणजे बघ ना, आपण मॉम डॅडला जर नाही सांगितलं आणि कोणत्या परिस्थितीत आपण त्यांना सांगू, कारण की असं लपवणं मला योग्य वाटत नाही ग. बरोबर आहे तुझं, सांगावं तर लागणारच आहे. आता ते तोडो, आपल्याला मारो, हानो, काही करो, पण सांगावं तर लागणारच आहे. आणि हे बघ, ते लग्नाला येऊ शकणार नाही हे पण तेवढंच खरं आहे, पण आता हे मान्य करावंच लागणार आहे आपल्याला. काही करून त्यांना सांगायचं. हे बघ, मी तुला सांगितलंय माझं पण ते MBBS झालंय, त्याला ते हे करायचंय आता, MD करायची. आणि तुझं काय तो इंजिनियर. चांगला नोकरी लागेल, माझा बी दोघं संसार करू, चांगलं सुखाने कुठेतरी राहू, कवर जंगलात राहते. अगं ताई, मी काय म्हणते, मी तर काही बोलू शकत नाही, माझी तेवढी काही डेअरिंग नाही. त्याच्यामुळे डॅडाला आणि मम्माला तूच सांग, कारण माझं काही तूच सगळं काही तू सगळं त्यांना सांगते, ते ऐकतील बर का. हे बघ, मी सांगते, मी सगळं करणार, तू फक्त माझी साथ दे. यात आपलंच भलं होणार आहे. हा हा, मी तुझ्या बाजूनेच राहीन, तू टेन्शनच घेऊ नको. चल बघ. आणि हा, त्या ड्रायव्हर समोर काही बोलू नको. नाही चल. चला जाऊ द्या. निशे, काय अरे काय भानगड आहे, कमून पुरी आहे ना आज? हा ना, मी पण वाट बघते. एवढा टाइम झाला पुरीला? अहो रोजच्या पेक्षा 3 तास उशीर झालाय त्यांना. होय ना. माझा तर जीवच लागला. बरं दादा, अरे अनर्थ घडला. काय आणत गाड? सांगूशी नाही वाटत. अरे काय आणत गाडला ते तर सांग ना. काय सांगा दादा तुम्हाला, जे आपण जागे जागे माणसं ठेवले होते का, हा कॉलेज का इकडे तिकडे डोंगरा का, काय झालं तर ते? मला कॉलेजवर फोन आला आपल्या माणसाचा. अरे लवकर सांग ना, आधीच तर पूर ये ना, मी त्या टेन्शन मध्ये. सांगू सांग ना दादा. दादा बोल ना. आपल्या पूर्वी चाल, अरे सांगतय बाबा. तिकडं तिकडं काय धरणावर. कसे अर्धवट बोलत आहे? अरे सांग ना. दादा मी लय पळत आलो, तिकडं पाहिलं लगेच पळत आलो तुमच्याकडे सांगायला. काय काय कुठं पाहिलं? तिकडे धरणावरती कोण? या दोघी आणि एक पोरगा होता जोडी त्यांना. काय पोरग? हा, कोण पोरग होत? हा, मला ओळखून आला दादा. कोण असं? काय माहिती बाई आता. पोरग होता? हो, बघतो मी आता त्याच. पोरग जर असेल ना
तर त्याचा बेतच बघेल गाड्या मी. हा सोडणार नाही. जर काही पुरीने लफडं केलं असलं ना याचा शेवटच बनायचा. आणि तुला पाहिलं आणि तुला चाललं सोडायला लाज नाही वाटते का? मारा मारा त्याला. दादा मी लगेच पळत आलो सांगायला तुम्हाला. हो दादा घेऊन यायचं धरून आणायचं ना माझ्याकडे. लाज वाटत नाही निरोप सांगायला आला. 5-25 माणसं सोडल्यात तिकडून आपले साथीदार तर घेऊन आल्यात त्याला टांगड्याला बांधून ओढीत. अजून पोरी आहे नाहीत, माझा काही जीव लागा ना. आता काय पोरांबरोबर गेले म्हणल्यावर कस काय येत्या? जाऊ द्या, माझं चुकलं होतं. अहो मी तुम्हाला कॉलेजात घाला म्हणलं होतं. मी तुला त्याच्यासाठी म्हणत होतो शाळा बिळा गेली खड्ड्यात. पोरी अजिबात शाळात घालायच्या नाही, काहीच करायचं नाही. अहो म्हणलं ते नाव मोठं करते, शिकून मोठं होईल. काय नाही नाव बिव काय मोठं नाही करायचं. नीट बघायचं ना. अशा अर्धवट काय सांगता. माझ्या डोळ्याने बघितलं हो. मी घाबरत लगेच तुम्हाला सांगायला आलो. बर 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 ठीक आहे, येऊ दे त्यांना. आता कोणचं पोरग आहे ना बघतो त्यांचा बेत जरा नाही का कस काय माया पोरीला कस काय पट्टी तो बघतो ना जरा. साहेब म्हणणे बोल म्हणते. 4-5 दिवस झाले तिकडला डोंगर पालथा घालतो. अरे आता काय नाही दिसाना. बघा ते डोंगर केवढा आहे. अरे पाठीमागच्या वेळेस आता मी तर नवीन आलोय. मागच्या वेळेस साहेब आला तर तुलाही तिथं बडाया सांगत होता का आम्ही थेट याच्यापर्यंत गेलो होतो, बंगल्यापर्यंत गेलो होतो. 3 डोंगर तर पालथे केले आणि तिथं तर लय बडाया मारित होता. हो मी साहेब आणि आता जुना माणूस होतो. हा पण ते भैरू दादाचं बंगला हा अशा डोंगरात आहे. हा झाडे हा. हेलिकॉप्टर जरी वरून गेलं तरी सुद्धा बंगला दिसत नाही. आता मी इथंच भेलोय. हा वर जायची डेअरिंग नाही, पण आता तुमच्या आदेशामुळं आता मला यावं लागत आहे. वर्षाने कामगिरी दिली त्याच्यामुळे तर जावंच लागन. चला. हा बरं आपण असं करू, हा थोडं इथं बसू. 2-4 दिवस टाइमपास झाला तरी आहे ना काही आपल्याला पगार तर आपला चालू 2 आहे. दिवस झाले जेवण नाही, पोटात काही नाही. तर मग बघू आता आपण इकडं कुठं काही भेटलं तर. बर हा नाही तर एखादं आता जंगलात आहे म्हणजे काही ना काही भेटन आपल्याला खायला. काही फळं बिळं भेटले काही तर. हा बस लय बस. बसलोय आता. हा अरे बंड्या हा तू तर त्या साहेबापाशी मला उभा केलं. हा हा तू तर म्हणला मी लईच पाठीमागच्या वेळेस असं केलं याच्यामध्ये खड्डोमध्ये तेर मारला आणि इथं तर तू पाणी साहेब, सोडलं. म्या म्हणलं थोडी स्तुती केली, हा हे केलं तर मला साहेब थोडं प्रमोशन देईन वरलं, म्हणून मी तिथं सांगत होतो. पण इथं आलं तर मला भेव वाटत आहे. 2 दिवस झाले तुकडा नाही पोटाला. तुझ्यापेक्षा जास्त तर मला बी वाटत तू जुना होता म्हणून मी तुझ्या संग आलोय. मला वाटलं तुम्ही नवीन आले, तुमच्यात जरा पावर असाल म्हणून मी तिथं बडाय गात होतो. तुम्ही पुढे मी माग. आता तुला इथालची सगळी माहिती असल्यामुळे मी तुझ्या संग आलो. नाही तर आज पोलीस थोडी. भरतीत वशिल्यावर झालोय. हा. पण मला रायफल कशी धरायची हे सुद्धा अरे माहित नाही. रायफल तर सरळ धर पुढून एखादा आलं ना तुला ट्रेनिंग नाही शिकवली का अजून? ते ऐकलं का तुम्ही? पण तो भैरव दादा आहे ना इतका धिप्पाड, उचापुरा केस, आणि ती बायको बी आहे ना ती बी अशी धिप्पाड आहे. आणि बंगला जंगलात, झाडी असा झाडात आहे. हेलिकॉप्टर गेलं तरी बंगला दिसणार नाही. तुम्ही आता वा पुढे, मी आहे तुमच्या माग. मी बी तुझ्या सारखाच आहे, तुझ्यापेक्षा भित्र आहे. तुम लढो आम कपडे संभालते अशातली गत आहे आपली. असं का? हा चल दोघं जाऊ. तुला हातर बितर धरता येतं का नाही व्यवस्थित? ते असं अरे असं नाही, याला आहे ना असं धर, समोर धरायचं. असं हा समोर धरायचं आणि पुढून जर आहे ना असं ना माझ्याकडे नको लावू, वा पुढं. असं लावू, असं समोर धरून बर आणि पोझिशन घ्यायची. मी इकडं, तो त्या साईडला बघा चालायचं. हा ठीक आहे, मी इकडे मी या साईडला बघत चालन. चालेल. हा आणि हे झालं का लगेच खाली झोपायचं. बाकी ट्रेनिंग व्यवस्थित केली की नाही? केलेली ना अशी, आता तुम्ही अशी दिली. नाही नाही, हात्यात लोड असल्यानंतर हात्यात कधी समोर नाही यायचं आपल्या माणसाकडे, समजलं का? हा. हा चल. आणि हो, पण 2 दिवसापासून जेवण नाही. हा जेव्हा मला तर काय बघू आता चालायचं. पुढे गेल्यानंतर आपल्याला जर आहे ना काही भेटलं तर हे फळं बिळं खाता येते. पोटात अन्नाचा कण नाही. मला हे डोंगर कसा नाही नाही, मग चढायचा आता ते पगार कळेना. पगार काय फुकट भेटेन का? हा आपल्या इकडे कामगारीवर आहे, आपला टाइम जरी झाला तरी आपण इकडेच टाइमपास करू. साहेब ठीक आहे, वर तुमच्यामुळे पहिले मी आलोय, तुम्ही वान पुढं, मी आहे मागं. नाही तुझ्यामुळे काय तो या वात्रट तोंडामुळे तर मी आलोय. लय बडा मारित होता त्यावेळेस तू. हा चला आता आता ह्या वयात मला वर चढायला येतो म्हणल्यावर हा आपला आपल्याच्याने तर चढलंच नाही व्हायचं. हा हे इथं पुढं जागा बघून आहे ना आपण आहे ना हे करू, थांबू इथंच. हा आपला पगार तर चालू आहे. आजचा दिवस हा. भरण बघू. बंड्या हा
मी काय म्हणतो हा, का असं उपाशी मारण्यापेक्षा आहे ना हा. कमीत कमी आहे ना आपण असं करू भैरू दादाला कमीत कमी पकडून घेऊ पुढं आपण शहीद झालो तरी चालन पण पुढं नाव तर 4 लोक काढतील हा कवर भित्र म्हणून हे करणार आहे. बरं साहेब तुम्ही म्हणता तसं पुढचं पाऊल मागे हटायचं नाही अजिबात नाही. समजलं ना. हा चल साहेब हा. आता जगू नाही तर मरू. हा भैरू दादाला पकडूनच आपण पुढचा हे करू. हा चालेल. चल बंड्या हा, एकदम आहे ना हा. या झाडी झोडपीतच त्यांचे लपलेले असते. मी मग तुमच्या हा. मागच आहे साहेब. हा अरे हे हत्यार इकडं कुठे असं धरतात का हत्यार. मला शिकवलंच नाही तुम्ही. हे बघ धरला आता चला. हत्यार ह्या साईडला धरायचं इकडं मी का? ह्या साईडला हा असं बरं बरं चला. असं मी ह्या साईडला बघा चालन तू ह्या साईडला बघा चालायचं. तुम्ही पुढे ठीक आहे. मागच आहे चला. फायरचा जर आवाज आला हा. का लाईन पोझिशन सरळ खाली झोपायचं हा वर उभा नाही राहायचं. बरं. समजलं का. हा हा हे बघ हा आपल्याकडे तर काय माइंड डिटेक्टिव्ह नाहीये. हा माझा जिथं पाय पडान हा त्याच पावलावर पाव तुला निशाण दिसान बरं. त्याच पावलावर पाव ठेवायचा तो. हा पाठी माग पुढं नाही ठेवायचं. हा हा कारण हे डाकू लोक आहेत ना हा. आपल्या घराच्या 4ही भोवती आहे ना माईन्स आत रावलेले असते. हा समजलं का. बरं. माईन्स विषयी तर शिकलेला असशील ना तू. काहीच माहित नाही मला. मग तू अशीच नोकरी केली का आतापर्यंत. मी अशीच केली नोकरी. बरं मी माझा जिथं पाय पडान हा त्याच ठिकाणी तुझा पाय वेगळीकडे पाय पडून देऊ नको. समजलं. बरोबर. हा आणि हत्यार ह्या साईडला ठेवायचं आणि माझ्याकडे नको बघू. मग मी तर इथं आहे तू तिकडं बघ. इकडे इकडे हा ह्या साईडला बघायचं कोणी आलं का. कोणी येतं का ठीक आहे बघा. समजलं का. हा चल चल. हॅलो अशा ठिकाणी काय करायचं माहितीये का. खाली मी आहे माग. हत्यार ह्या साईडला धर ना माझ्याकडे काय धरतो तू. समजलं का. हा ह्या साईडला आहे ना हा पुढं आहे ना एकदम क्लिअर आहे बर का. हा आणि पुढं तर काही एवढं दिसत नाही. हा आपण असं करू बोला साहेब. तू असं पलीकड साईडला जा. असं या साईडला सपोर्ट कर मला. कवरिंग दे त्या साईडला. हा. कवरिंग समजा ती ना. हा हा त्या साईडला कवरिंग दे. चला वर हा. हळूहळू. हा त्या साईडला कवरिंग दे. हा हा चला हम्म. चला पुढं मी आहे मागून साहेब. चला थांब, रेकी करून दे मला पहिली. हा आवाज न करू. अजिबात नाही. बिलकुल आवाज नाही. पहिली रेकी करायची. रेकी कधी रेकी विषय शिकला का नाही कधी. तुम्ही करतात तसं करतो. मी नाही शिकलो. तुम्हाला माड्याला कशाला आला काय नको. त्याच्यापेक्षा मी तिथे राहिलो असतो तर बरं झालं असतं. दुसऱ्या त्या माणसाला घेऊन आला असतो बरं झालं असतं. हा मी तुम्ही नवीन आले म्हणून मला वाटलं तुम्ही लय हुशार आहेत म्हणून तुमच्या मागे आलो. मग दुसऱ्याच्या याच्यावर कशाला तू झंडा हे करतो. हा बडा लय मारतो तू येड्या म्हणे अशा का. मला वाटलं तो तर सगळे एवढ्या लढाया लढल्या त्या भैरव सिंग संग. नंबर आहे मी. हा हा भैरव सिंग संग त्यावेळेस तर म्हणला मी आम्ही आहे का पाठीमागून थोडी हा, येणार आहे. अशी अशी. हा साहेब हा? तुम्ही भेले तर मी भेलोय. अजून डोंगर तक पुढे लांब त्यो. तिकडे आता असं झाडी. करू. चला आता पुढं. इथं क्लिअर झालं. हा. आता पुढचा बघू. हा हा मध्ये जर काही भेटलं. अरे तू म्हणत होता करंदीचे झाड आहेत. हा मग ते करवंद कुठं भेटते तिथं. थोडे पुढं थोडे खाल्ले असते. पुढं पाणी तर नाही. पुढं. हा हा उन्हाळा दिवस आहे. चला पळा तिथं जाणार. डोंगर लय लांब आहे. हा? दिवस माळा परत पळा. हा पळा चल. साहेब. अगो बाय बाय लय लांब आहे साहेब डोंगर. डोंगर आहे लांब. मला वाटलं जवळ आहे. अंधार पडायला बसलाय काय नको तोवर. आपण हा. आता त्या भैरवदादाला पकडून आणल्याशिवाय ना राहणारच नाही. ठीक आहे. हा साहेब हा तुमची पॅन्टच दिसत नाही. पॅन्ट धुतली नव्हती काय बायकोनी. बायकोनी धुतली नव्हती. मी ही पॅन्ट घालून आलो होतो. आता हे पुढचा डोंगर आहे ना आपण चढू. बस उशीर झालंय आता तूच काहीतरी सांग. थांबतो नको. ओ बस 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 तुम्ही इथूनच कल्टी द्या. आम्ही इथूनच परत जातो. चल दरवाजाला अजूनही येई नाही का. लय उशीर झालाय. थोर वाट पाहिजे. हा ना. दादा दादा काय रे दादा 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 अरे पोलीस पुढे पोलीस पोलीस पुढे 2 पोलीस येऊ राहिले. अजून पाच मागायला लय मोठा ताप असेल त्या खरंच त्यांच्यावाला. दादा अरे पण मी
मी नाही जाऊ शकत बाबा, माझ्या पुरीला सोडून कसं जाईल? दादा लय पोलीस दादा आलो आम्ही. आजा बरोबर उशीर झाला. बरोबर बरोबर. आली? अगं पोलीस आलेले होते, अबा हे निरोप घेऊन आलाय. ऐका ना, इथं नको सांगू मला काही. अहो लय महत्वाचं सांगायचं तुम्हाला दादा. अरे महत्वाचं इथं पकड्या जाऊ सगळे आपण. पोलीस नाही रे, आपलं पहिलं आपलं घरीच घरावर नंतर तू पुढे व्हाय हा हा पुढे वय पुढे. दादा चला 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 पटकन. ऐका ना, लय महत्वाचं बोलायचं. अरे ते महत्वाचं जाऊ दे, खड्ड्यात तू पोलीस मागे लागले तर तू कुठं महत्वाचं. चला आपल्या ठेप्यावर जाऊन थांबून बघ तिथं पोलीस. चला चला. पोलिसांपेक्षा महत्वाचं दादा. दादा तुम्ही पुढे वा. दादा तुम्ही पुढे. काय आता पुढं सुटलं बो एकदाच. मला तर वाटतं लय मोठी फौज वाटतं. अरे आज वेळेस अरे आज सुदे ना. हा खरंच येतोय राव. इकडे नाही ना ए, आता पोलीस. किती बी मोठी फौज असू दे, हे जे खड्डं खाणलंय ना आपण, हे त्यांना सापडणार पण नाही आणि एवढ्या डोंगराच्या वर चढून यायची त्याची हिंमत पण नाही. हा म्हणून तर इथं हे सगळं खांदून ठेवलंय, खोल केलंय. दादा हा मी पत्र कसं टाकलं? याच्यात खाली आहे ना, खाली उकरून असं बोयार करून त्याच्यात आपल्याला लपायला करायचं होतं आणि वरून हे पत्रे टाकायचे होते त्याच्यावर, म्हणून आणलेत ते. अच्छा आपण वाचलो ना आता. दादा मला काहीतरी सांगायचंय. काय सांगायचं तुला? हा सगळं कळलंय मला. आम्ही बंदूक धरून ते पोलिस तिकडे आले का काय? दादा तुमच्यासाठी काही पण वय तिकडे काही काय रे नाही चाललंय तुमचं? तुमचे नखरे सगळे समजलेत मला. पुढे गेलते आज तुम्ही? कॉलेजला गेलते वय? असं का? मला बनवायला निघले वय तुम्ही? ए तू तर लई चाबरी आहे रे. हा मारू नका. तुझ्यामुळे सगळे झालंय. मी काय केलं? तू लय लाडात येतील, लाडे गोडी लावून मला हिला म्हणलं होतं या थोबड तोंडी तिला यांना शाळेत घालू नका म्हणून शाळेत नाही कॉलेजला पाठवली होय. कशाला ते कॉलेज? मला वाटलं शिकते त्या काय ते शिक्षण आता बरं आहे ना? अहो दादा शांत व्हा तुम्ही, मी सगळं सांगतो तुम्हाला. काय शांत व्हा? अरे लोकांना सगळं एवढी दहशत माझी. आता काय मी कोणाला कसं काय तोंड दाखवू राहू? मा पर चव घातली तुम्ही. झालं हा? काय? तुम्हाला वाढवलं एवढ्या लाडात त्याचे उपकार लय भारी फेडले बरं का तुम्ही. पण केलं काय आम्ही असं? तुम्ही ऐकूनच अरे घेतलं नाही तू आमचं. ऐकून चांगला पांग फेडलाय तुम्ही. मम्मी काय मम्मी? दादा ऐकून घ्या, मी सगळं सांगतो तुम्हाला समजून. काय सांगणार आहे आम्ही तू? अजून काहीच वाईट पाऊल उचललेलं नाही, फक्त निर्णय घेतलाय. आता हे बघा, तुम्ही आमची सोयरीक बघू शकता का? दादा तुमचं नाव ऐकूनच लोक इतकं घाबरतात, एवढी दहशत आहे तुमची, आणि कोण सोयरीक देणार होता आपल्याला सांगा बरं? खरंच ग, खरंच माझं नाव एवढं खराब झालं. माझा बाप म्हणत होता तू शाळेत जा म्हणून, तर मी नाही ऐकलं मी त्याचं, आणि बसलो असा मोखारवणी हिंडत इकडून तिकडं. पण दादा त्याची सजा मी आज भोगतोय ग. पण आम्ही तुमचं ऐकलं ना, आम्ही शिक्षण केलं, सगळं केलं, मग मुलगा बघायचा अधिकार पण आम्हाला आहे ना. शेवटी संसार आम्हाला करायचा आहे ना. बरं कसं आहे बरं तो मुलगा एकदम शिकलेला आहे, श्रीमंत आहे, MBBS झाला तर MD करायचं म्हणतोय. काय असतं ते MD बिमडी काय? म्हणजे खूप मोठा डॉक्टर. डॅडा माझा जो आहे ना, तसं बघायला गेलं तर लाखात एक बघितलाय मी. तू का? तू मला माहितीच होत तू काय काची करणार आहे ते, पण अहो. तिच्यावर तरी महाभारतचा होता, पण तिने चांगला शोधला. आता तुझा कसा नमुना आहे? माझा अहो डॅडा तुम्हाला काय सांगू, आता ह्या वर्षाला तसं लास्ट वर्ष आहे, आणि कॉलेजमध्ये 1 नंबर येतो तो. असं ना? अख्ख्या कॉलेजमध्ये. तू ज्यावर वरस आहे ही हो. बाडा आहे मारीन बरं का? नाही मी स्वतः पाहिलंय डोळ्यांनी, खूप चांगला मुलगा आहे. हा हिचं काय भरोसा नाही. बरं मी काय म्हणतो, हे लाडूबाई हे लगेच रुचली बघ ना. अहो तुम्ही एवढे भारी पोराने शोधू शकत, तेवढे आम्ही भारी शोधले, तर तुम्ही आम्ही आयुष्यभर असं पळतच हिंडायचं का तुमच्या बरोबर? आम्हाला काय हाय का नाही संसार पाणी? अगं पण कोणच्या बापाला वाटण होय आपल्या पुरीचं वाटुळं व्हावं? अगं पुरीच्या बाबतीत आहे ना, बाप एवढे मोठे मोठे स्वप्न बघत हो. माझी पोरगी अशी 4 चाकीतून आली पाहिजे माझ्या दारात, माझ्याकडून तिला 1 रुपया पण खर्चाची अपेक्षा नाही पाहिजे, अशी लय मोठाले स्वप्न बघतात बघ बाप. आणि तुम्ही ते
चांगलं केलं, साखर केलं बरं का. तू म्हणते काय ते कोण आहे, काय डॉक्टर बिक्टर येणे ते पाहिलं, तो कोण आहे तो? इंजिनियर. हा, चांगलं केलं तुम्ही. पैशा पाण्याचं काय? तुम्हाला खरं सांगते मी, बघा त्याच्याकडे ना 5 एकर शेती होती, हं. म्हणजे 3 एकर आहे. त्याच्या वडिलांनी 2 एकर शेती विकून त्याचं शिक्षण केलंय. बरं. हा, अधून मधून मी त्याला दिलेत पैसे तुमचेवाले, चोरून लपून. ताईला सगळं माहिती आहे. आणि दादा, आम्ही असं ठरवलंय, उद्या आहे ना कोर्ट मॅरेज करणार आहे. काय कोर्टात? आणि बघ आम्हाला कसं काय येता येईल? अहो मग तुम्ही नका येऊ. बघितलं बघ का आता किती ही. साबरी आहे. अरे म्हणजे आम्ही यायचं नाही म्हणजे? अहो डॅडा ऐकून तर घ्या. आमच्या पोरी आहेत तुम्ही आणि असं आम्ही यायचं नाही? ए, तू काय थोबडकडे बघत हो रे? तिकडे पोलीस बोकांनी बसते, येऊन उठ. नाही, मी ऐकतो तसं. काय ऐकतो? इथं घरातला विषय चालला, ते बसलंय थोबड घेऊन इकडे. डॅडा मी काय म्हणते, तिथं तुम्ही आले कोर्टासमोर, एवढे पोलिस राहतील, सगळे राहतील, तुम्हाला पाहिलं म्हणजे नेतील उचलून. दादा ऐका ना, हा. आम्हाला आहे ना दुःख पण लय वाटत आहे की आमचं लग्न आहे आणि तुम्ही नाही येऊ शकणार. पण काय करणार आता, नाईलाज आहे. आम्हाला तुम्हाला न नेताच लग्न करावं लागणार. ते मी खरंच आहे मला पोरी हो. अगं त्याला हाताच्या फोडावर जपलं, एवढं वाढवलं. या का चुकीमुळं मी शाळा शिकलो नाही, सोडून काही व्यवसाय केले गव्हर्नमेंटला, म्हणून मला पब्लिक मध्ये येता येत नाही. पण मी कोणत्या भाषा मारले नाही, मी फक्त व्यवसाय केला. आणि डॅडा काळजाचे तुकडे येत रे तुम्ही दोन्ही माझ्या. माहिती दादा, काळजासारखं वाढवलं माझ्या. डॅडा आता मी कशाला, आमचं दुर्भाग्य एवढं आहे ना, तर तुम्ही आम्हाला आहे ना आता तुम्ही रडू नका बरं, आधी गप्प बसा. तुमचं लग्न, अरे स्वतःच्या पोरीचं लग्नाला बाप येऊ शकत नाही, याच्यापेक्षा वाईट कंडिशन काय असणार आहे तेव्हा. अरे एवढा गुन्हा काय केला होता रे मी माझ्या पोरींच्या. मी कन्यादान माझ्या नवरा बायकोच्या हाताने करू शकत नाही तेव्हा. आता ऐका, टेन्शन नका घेऊ, तुम्ही खुश आहे ना? आम्ही चांगली मुलं पाहिलेत लग्नासाठी. तेवढे बाबतीत तुम्ही खुश आता आहे आता बघा. रडू नका, आता रडू, गप्प बसा, गप्प बसा. नाही तुम्ही हे चांगलं केलं बघा. पोरं चांगले पाहिले ना, मला तेच पाहिजे होतं. अरे आम्ही तुम्ही खुश झालेले बघून आम्ही पण खुश होऊ. करा तुम्हाला कुठं लग्न करायचे, कोर्टात करा, कुठं बी करा, मला काही म्हणणं नाही. तुमचं कल्याण झालं ना, करा बिंदास. मी अटक होईन, शरण जाईन, पोलिसाच्या हातापाय पडत, पण माझ्याबरोबर हिला पण साजा भोगावं लागेल. डॅडा असं नका तेवढंच बोलू. वाईट वाटते. असं नका बोलू. ताई तू सांग ना ग. बरं उरखालं जा, तुम्ही काय करायचं ते करा. मी गाडीवाल्याला बोलवतो आणि मी मात्र आहे ना, तुम्ही गेल्यावर मी पोलिसांना शरण जातो, स्वतः होऊन अटक होतो. चला चला, नाही तर आहे ना मुख करते धरून न्यायच्या आधी तुम्ही जा, मग मला शरण जाता येईल त्यांना. उठा चला. नमस्कार मंडळी. आमचं चॅनल श्रावणी फिल्म प्रोडक्शन, गावगाडा मोकराडा या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, घंटीचं बटन दाबायला विसरू नका. आणि बघत राहा गावगाडा मकरराडा.